संतनगरी शेगाव येथे गजानन महाराजांचा 142वा प्रकट दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला। या ठिकाणी सकाळी 5 वाजता काकडा आरती करण्यात आली। तसेच गेल्या 2 दिवसा अगोदरपासूनच भाविकांनी श्रीच्या दर्शनासाठी शेगाव गाठले। चौदा फेब्रुवारीच्या मध्यरात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या। प्रत्येक भक्त हा प्रगट दिवसाला श्री संत नगरी शेगाव गाठत असतो। यावर्षी सुद्धा लाखो भाविक भक्त श्रीच्या चरण दर्शनाला नतमस्तक होण्यासाठी दाखल झाले। माझं नाव पूनम रुपेश कडू आहे। मी एक छोटंसं खेडेगाव मुक्काम चिखली, पोस्ट भुगाव, तहसील कामठी आणि जिल्हा नागपूरमधून आलेली आहे। हे इथे येण्याचं माझं दुसरं वर्ष आहे। आमचा एक असा भजन मंडळ आहे। आम्ही इथे 2 वर्षापासून येत आहोत। आम्हाला पुन्हा साहित्यासाठी पुढल्या वर्षी बोलवलेलं आहे। तर आम्ही म्हणजे आमच्या स्वखुशीने आणि आनंदाने इथे पुढच्या वर्षी पुन्हा येणार आहे। आणि इथे आल्यानंतर तर एकदम खूपच आनंद वाटते। आणि इथे इतकी सुविधा, इतकी पब्लिक असताना सुद्धा सुविधा इथे खूपच चांगली केल्या जाते। कोणत्याच प्रकारची इथे तकलीफ कुणाला होत नाही। इतके दर्शनासाठी जे भक्त आलेले आहेत, कसल्याच प्रकारची त्यांना कमतरतासुद्धा इथे भासत नाही। आणि इथे आल्यानंतर तर आनंद इतका वेगळाच राहते। हे आम्ही आता 2 वर्ष झाले बघत आहे आणि पुन्हा आनंदाने आपले सर्व वारकरी भक्त घेऊन आम्ही पुन्हा पुढल्या वर्षी येणार आहे। तसेच या प्रकट दिनाच्या पावन पर्वावर विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचं आयोजनही करण्यात आलं, ज्याचा संपूर्ण भारतभरातून आलेल्या भाविक भक्तांनी लाभ घेतला। मुलुंडवरून आलो आहे। प्रत्येक वर्षी गजानन महाराजांची बऱ्याचशा गोष्टी आम्ही ऐकायचो। इथली स्वच्छता, इथले कार्यकर्ते किंवा इथले जे लोक आहेत, या सगळ्यांनी हे चांगल्या प्रकारे अरेंज केलं। आम्ही सकाळी 6-6:30च्या दरम्यान इथे आलो। आल्यापासून आम्हाला खाण्यापिण्याची किंवा सगळी व्यवस्था झाली आणि दर्शनालाही आम्हाला सुटसुटीत आणि एवढी मोठी लाईन असूनसुद्धा चांगल्या प्रकारे दर्शन घडलेलं आहे इथे। आणि दर्शन घेऊन खूप आनंद वाटतं आणि इथं आनंदाचं वातावरण आहे। हे पाहून खरोखर असं वाटतं की प्रत्येक वर्षी इथं भेट द्यायलाच पाहिजे। मी दीपक शंकर माडदळकर, मुंबईवरून, मुलुंड पश्चिमवरून इथे गजानन महाराजांच्या याच्यासाठी हे पहिल्यांदाच इथे आलेलो आहे आम्ही 6 जण मिळून। तरी इकडची जी स्वच्छता आणि टापटीपपणा आणि व्यवस्थितपणा बघून मन प्रसन्न झालं, अतिशय आनंद झाला। आता आम्ही याच्या पुढे दरवर्षी येण्याचा प्रयत्न करू। संदर्भाने जवळपास 195 कर्मचारी, 33 सिव्हिल साध्या विषयातील कर्मचारी, 33 ट्रॅफिक कर्मचारी अशा प्रकारचा मोठ्या प्रमाणात बंदोबस्त या ठिकाणी लावलेला आहे। सुरक्षेच्या दृष्टिकोनातून आम्ही कुठल्या प्रकारच्या चोरीच्या घटना होऊ नये, कुठल्या प्रकारची स्नॅचिंग होऊ नये, कुठल्या प्रकारची छेड खाऊ नये, याकरिता आम्ही लाऊडस्पीकरद्वारे जनजागृतीसुद्धा करीत आहोत। ट्रॅफिकचा बंदोबस्त व्यवस्थित, ट्रॅफिक रेग्युलेटेड झाले पाहिजे, ट्रॅफिकचा बंदोबस्तच्या त्यांना सूचना दिलेल्या आहेत। ठिकठिकाणी बॅरिकेड टाकून या ठिकाणी चोख बंदोबस्त आम्ही लावण्यात आलेला आहे। नमस्कार, मी जीवन जाधव, अकलूज तालुका माहेश्वर, जिल्हा सोलापूर येथून आलेलो आहे। मी गेल्या 5 वर्षापासून येतो। येथे जे आले ते समाधानी वाटतं आणि आनंद भेटतो। एसटीने येतो आम्ही, 5 ते 6 जण लोक आहेत आमचे। आणि इथले वेगळे म्हणजे इथं एक स्टाफटीपणा आहे, एक वेळेचं मर्यादेचं बंधन, सिक्युरिटी मस्त वाटतं, खूप छान वाटतं। महेंद्र मिश्रा, विदर्भ न्यूज, शेगाव।